खरं तर मागच्या काळामध्ये आम्ही न्यू आष्टी ते अहिल्यानगर 2023 साली त्याचा शुभारंभ केला होता आणि आता बीडपर्यंत आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि दादांनी आताच सांगितलं की लवकरच विजेचं काम देखील पुढच्या 3-4 महिन्यात आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर ही विजेच्या इंजिनवर ज्यावेळी धावेल त्यावेळी याचा वेगही वाढेल आणि प्रवासाचे तासही कमी होतील. त्याच्याकडे आता आपण सगळे अग्रसर झालो. मी या ठिकाणी अजितदादा आणि पंकजाताई यांच्या म्हणण्याशी सहमत आहे. हा श्रेयवादाचा दिवस नाहीये, हा दिवस आपल्या आनंदाचा दिवस आहे. आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी, शेवटी जगन्नाथाचा रथ आहे, तो रथ ओढत असताना अनेक लोकांचे हात लागतात. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या कामामध्ये त्या ठिकाणी मदत केली असेल त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी एक रेल्वे संघर्ष समिती देखील होती, त्या समितीच्या लोकांचंही मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. खरं म्हणजे आजचा दिवस हा 2 अर्थांनी महत्वाचा आहे. एकीकडे 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्तीचा हा दिवस आहे. भारताला मुक्ती मिळाल्यानंतरही 13 महिने मराठवाडा रजाकारांशी लढत होता आणि त्यानंतर 13 महिन्यांनी हा मराठवाडा मुक्त झाला. त्या मुक्तीचा दिवस म्हणजे आजचा 17 सप्टेंबरचा दिवस आहे. आणि त्याचवेळी या रेल्वेला पूर्ण करण्याकरता ज्या व्यक्तीचा आशीर्वाद आपल्याला लाभला आणि ज्यांनी सतत गेले 10 वर्ष केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्हाला पैसे कमी पडू दिले नाहीत, ते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचाही आज जन्मदिवस आहे. त्यांचेही विशेष आभार या ठिकाणी मी मानतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.